भारतामध्ये कमी वाहनं असूनही रस्ते अपघातातील मृत्यूच्या संख्येत भारताचा वाटा जवळपास 11% इतका आहे। कधी प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट दरीतच कोसळते, तर कधी मद्यधुंद अवस्थेतील चालक रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडून पुढे निघून जातात। उत्तर प्रदेशच्या बिलासपूरमधली ही दृश्य बघा। भरधाव वेगात असलेल्या डंपर चालकाचं नियंत्रण सुटलं। डंपर थेट दुचाकीला जाऊन धडकला आणि पुढे जाऊन डंपर सुद्धा आडवा पडला। या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत। देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं आणि गुजरातच्या सुद्धा एका ठिकाणी हा सगळा प्रत्यय आलेला आहे। या म्हणीची प्रचिती गुजरातच्या नवसारीमधल्या गणदेवी परिसरात आली। एक चिमुकला खेळता खेळता रस्त्यावर आला आणि तेव्हा एका भरधाव कारनं त्याला धडक दिली। तो पडल्यानंतर कार त्याच्या अंगावरून गेली। त्यावेळी तिथे असलेल्या हवालदिल झालेल्या महिलांनी आरडाओरडा केला। चालकाचं लक्ष वेधलं, कार जागीच थांबली। या चिमुकल्याचं दैव बलवत्तर म्हणून तो चाकांखाली चिरडला गेला नाही। या घटनेत तो आश्चर्यकारकरित्या बचावलाय। त्याला कसलीही दुखापत झाली नाही। मात्र अशा घटना टाळण्यासाठी पालकांनीच आपल्या चिमुकल्यांवर व्यवस्थित लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे हे दिसून येत आहे। मंडळी, ही दृश्य बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही। ही घटना नाशिकच्या काठेगल्ली परिसरातली आहे। यावेळी त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीजवळ कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। यावेळी सायकलवर क्लासला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला कारनं धडक दिली। यात ती जखमी झाली आहे। जखमी विद्यार्थिनीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या अपघातामध्ये एका दुकानाचं मोठं नुकसान झालेलं आहे। या प्रकरणी भद्रकाली पोलिसांकडून तपास केला जातोय। रक्ताची नाती कधी वैरी होतील सांगता येत नाही। सख्खी नाती कधी आपल्या मदतीला येतील एकीकडे अपेक्षा असते, मात्र या अपेक्षांचा चक्काचूर होईल अशीच ही दृश्य बघा। बुलढाण्यातील या दाम्पत्याला भर रस्त्यात मारहाण करणारा दुसरा तिसरा कुणी नसून सख्खा भाऊ आहे। भावानं जुन्या वादाच्या रागातून भर रस्त्यात दादा आणि वहिनीवर हल्ला चढवला। भावानं त्याच्या मित्रांच्या सहाय्यानं लाठ्याकाठ्यांनी दादा बहिणीवर हल्ला केला। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी भावानेच असं कृत्य केल्यामुळे खळबळ माजली आहे। हे दृश्य बघा। हे दृश्य बघितल्यानंतर तुमच्याही मस्तकाची आग झाली असेल। उत्तर प्रदेशच्या हाथरसमधली ही घटना आहे। एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये काही दबंग गुंडांनी दहशत माजवली आहे। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेमध्ये गुंडांनी कार्यालयामध्ये घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली। या प्रकरणामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या मारहाणीमध्ये परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। त्यामुळे या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे।